महानगरपालिकेमध्ये दाखल त्यांना ऑफिसवरून जातात हॉस्पिटलवरून जातात आणि पुढे म्हणजे आमचं इथपर्यंत पेमेंट असतं हॉस्पिटलवरून घेत नाही. आयुक्तांना रिपोर्ट जातो का ते पोलीस स्टेशनला जाते. पोलीस स्टेशनवरून जातात म्हणजे हॉस्पिटलवरून माहीत नाही. मला पण आयुक्ताला जातो का ते म्हणतात पोलीस स्टेशनला जातं. पोलीस स्टेशनमध्ये कसं माहिती आहे का हे आयुक्ताला सुद्धा कळायला पाहिजे. ते म्हणतात पोलिसांनी कळलं येतात त्यांच्याकडे तुमच्या साईडला टॅबलेट खाणार पिक्चर कुठलाच नाही गेलो तरी चालेल. हा हरामखोर आयुक्त आहे. त्याला माणसं इथं काय होतात कळत नाही. या चोरांना वाचवायसाठी आमचा बळी गेला तरी चालेल. उपचार कुठलाही उपचार घेणार नाही आणि मी ही जागा पण सोडणार नाही. आणि हे सगळे जे आहेत ना प्रश्न यांना घोषित केले हे अनधिकृत आहेत. एवढे हरामखोर आहेत. नाही यांनाही माहिती पाहिजे ना काय चाललंय. नाही ते ह्यांना वाटेल नाही पण ह्यांना वाटेल आपण आगाऊ आहे. नाही मला मी खाणारच नाही. मी काहीच नाही हे सुद्धा नाही मी खाणार आहे. हे पण घेऊन जा. त्याच्यावर बीपी कमीच आहे 110 आहे पण शुगर खूप कमी आहे. म्हणजे बीपी किती पाहिजे बरोबर आहे 120 बरोबर आहे आणि पण शुगर कमी आहे. शुगर लेवल कमी आहे 88 आणि किती पाहिजे नॉर्मल 90 ते 100 पर्यंत तरी पाहिजे. मी अजून पुढं काही खाल्लं नाही की अजून लो होणार. जास्त 80 म्हणजे 10. मग ह्या मशीनला फ्रॉड आहे. मी त्या दिवशी तुमच्या वैद्यकीय आरोग्य इन्चार्ज शुक्ला मॅडमला मी फोन केला होता. ह्या मशीन पाठवणार. डॉक्टरकडे जो डब्बा असतो ना बीपीचं वजन ते चेक करतात. नाही ते मला पाहिजे. मी त्यांना फोन करून सांगितलं होतं. त्यांना फोन करून सांगितलं होतं मला त्याच्यावर चेक करा कारण ह्या मशीन सेटअप केल्या. आज मी 6 दिवस करतोय. माझा बीपी लो नको आहे ना. तुम्ही पण सांगा. तुम्ही वैद्यकीय मला नाही कळत. तर ती मशीन बरोबर कसं काय दाखवते. हॅलो मला वाटतं नाही माझी प्रकृती ढासळली मला पूर्णपणे माहिती आहे. मी आता जे इथं बसलो आहे ना तुम्हाला मी लगेच गेलो असतो त्या दिवशी पण मी आता उठलं तुम्हाला चक्कर राहते म्हणून मी बसलो इथे. शुगर लेवल कमी झाली आहे त्यामुळे तुम्हाला तसं बीपी पण कमीच आहे नॉर्मल रेंजमध्ये तरी 120 नाही अहो ही खरं आहे. ही फ्रॉड आहे. मी सांगतो ही सेट करून येते मशीन. माझा बीपी बरोबर दाखवते. मी मॅडमला फोन केला. मी काय तुम्हाला त्यांना सांगितलं मी ॲक्च्युली तुम्हाला आपण ट्रीटमेंट करून देणार नव्हतं. आता तुमचा काय दोष नाही. मी पाठवलेलं ऐका ना. मी त्या दिवशी मॅडमला सांगितलं होतं मी रिपोर्ट करून देणार नाही. मला ती मशीन पाहिजे. तुम्हाला ती मॅन्युअल आणायला काय अडचण आहे. तुम्हाला नाही म्हणजे त्यांना काय अडचण आहे. तुमची चेकअपच करायचं ना. मग मॅन्युअल आणायला काय अडचण आहे. का आणत नाही तुम्ही.
महापालिका हवी अशी मतपेटी सेट केली तर हे करायला किती वेळ लागतो. माझा बी पी बरोबर येतो. माझे तिन्ही रिपोर्ट आहेत ना स्टार्टपासूनचे. बी पी साहेब माझा अजून खाली नाही झाला, पण ह्यांना वाटतंय माझी खूप प्रकृती ढासळलेली. मला माहिती आहे माझी कदाचित उद्या परवा विकेट पण जाऊ शकते. राहुलजी तुम्हाला ॲडमिट व्हायचं आहे का? नाही मी होणारच नाही. माझ्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत होणारच नाही. या हरामखोरांना कळत नाही की माणसं मरेपर्यंत हे लोक लक्ष देत नाही. काय अडचण आहे यांना मागण्या मान्य करायला.